For each of the following experiment, write sample space S and number of sample points n of S त्या ठिकाणी काढायचा आहे. 1 coin and 1 die are thrown simultaneously. बघा पहिली कंडिशन मध्ये आपण करूया. ज्यावेळेस आपण काय करतो 1 coin and 1 die thrown simultaneously करतो. 1 coin थ्रोन किंवा टॉस्ड जर केलं तर त्या ठिकाणी सॅम्पल स्पेस येतं. एक तर हेड असतो नाही तर टेल असतो. हे तर आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, हेड किंवा टेलला काही करायची गरज नाही. आणि दुसरं आहे 1 डाय थ्रोन. समजा एक डायला थ्रो केलं तर डायवर काय असू शकतात 1 2 3 4 5 6. 6च्या वरी तर नसतात. आता आपल्याला दिले कंडिशन काय 1 coin and 1 die are thrown simultaneously. 1 coin and 1 die thrown simultaneously. आता सॅम्पल स्पेस काय तयार होतो. एक तर हेड 1 पडतो, हेड 2 पडतो, हेड 3 पडतो, हेड आणि 4 पडू शकतो, हेड आणि 5 पडू शकतो, हेड आणि 6 पडू शकतो, किंवा टेल 1 पडू शकतो, टेल 2 पडू शकतो, टेल 3 पडू शकतो, टेल 4 पडू शकतो, टेल 5, टेल 6. कर्ली ब्रॅकेट क्लोज करा. एन ऑफ एस मोजा एकूण कितीत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. एन ऑफ एस किती आला 12 आला. अशा प्रकारे आपण पहिल्याचं उत्तर काढलं. आता दुसऱ्यामध्ये काय म्हणले बघा बेटा, सेकंड वाला की 2 डिजिट्स नंबर्स आर फॉर्मड युजिंग डिजिट्स 2 3 5 विदाउट रिपीटिंग अ नंबर. आता 2 डिजिट नंबर्स आहेत जे तयार झालेले आहेत विदाउट रिपीटिंग. दिलेले नंबर बघा बेटा, पहिला लिहायचं 2 digit numbers formed using digits 2 3 and 5 without repeating a number. ठीक आहे, therefore सॅम्पल स्पेस करूया. रिपीट म्हणजे काय 2 ला 2 3 ला 3 5 5 असं रिपीट येणार. 23 2 3 2 5 पुन्हा काय ते बेटा 3 5 3 2 पुन्हा काय येते 5 2 त्याच्यानंतर 5 3. 1 2 3 4 5 6. परत एकदा बघा 2 3 2 5 3 5 3 2 5 2 5 3. देअरफॉर एन ऑफ एस किती आला मोजा बरं का 1 2 3 4 5 6 आहेत. अशा प्रकारे आपण पहिलं उत्तर सॉल्व्ह केलेलं आहे. आता दुसऱ्यामध्ये काय म्हणलं बघा, द ॲरो इज रोटेटेड. हा ॲरो रोटेट करण्यात आलेला आहे अँड इट स्टॉप्स रँडमली ऑन द डिस्क. फाइंड आउट ऑन विच कलर इट मे स्टॉप. आता ह्या ॲरोमध्ये पहा वरच्या साईडला, ह्या ॲरोमध्ये एकूण कलर किती मला पहिल्यांदा ते सांगा.